नमस्कार. आज आपण एका वेगळ्या मुलाखतीसाठी खंडाळी तालुका मोहोळ या ठिकाणी आलेलो आहोत आणि ग्रामीण भागातून एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलीनं BDS पर्यंत मजल मारली आणि तिची आपण मुलाखत घेण्यासाठी इथं आलेलो आहोत. ग्रामीण भागातून एवढ्या लांब जाणं खरंच सोपं नाही आणि एखाद्या मुलीनं एवढं धाडस करणं हे कौतुकास्पद आहे आणि तिचा जो प्रवास आहे शैक्षणिक प्रवास हा जाणून घेण्यासाठी आपण इथवर आलेलो आहोत आणि यानंतर हिच्या ज्या काही अडचणी आल्या त्या पुढच्या मुलींना कशा न येता शिक्षण पार करता येईल हे बघण्यासाठी किंवा हे जाणून घेण्यासाठी आज आपण तिची मुलाखत घेत आहोत. वर्षा विष्णू तुझं आमच्या चॅनलवरती हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. तू जे गावामध्ये तुझं शिक्षण चालू झालं ते कुठल्या शाळेचं नाव सांग, तुझं नाव सांग आणि तुझं जे सुरुवातीचं शिक्षण तुला कसं मार्गदर्शन मिळालं ही सुरुवात कर. मी तर स्टार्टिंगला आमच्या गावातली जी एकदम मराठी मीडियमची शाळा आहे ती एकदम झेडपी स्कूल. तिथून माझं 4थी पर्यंत शिक्षण झालं. तिथून पुढे हायस्कूल 5वी ते 10वी तिथं माझं शिक्षण झालं. तिथं पण माझ्या वडिलांनीच तिथं सरांशी वगैरे मीटिंग करून गावातील थोडी माणसं 10-12 माणसं तिथं जाऊन मिळून तिथं सेमी इंग्लिश स्टार्टिंगला सुरू केलं होतं. ती बॅच आमची पहिलीच बॅच होती की तिथं सेमी इंग्लिश सुरू झालं होतं. नाहीतर आमची शाळा प्युअर इंग्लिश मराठी मीडियममधूनच होती. तिथं पण सरांना काय गावातील शिक्षणवर शाळा, शिक्षक कशा असतात ते सर्वांनाच माहिती आहे. जास्त डीपमध्ये सांगायची गरज नाही. मग तसंच म्हणायला तरी सेमी मीडियम तर होतंच, तरी पण सर त्यातून प्रयत्न करायचे. कारण त्यांच्यासाठी पण हे पहिलीच बॅच होती. एकदम शेवटपर्यंत ही आमचीच पहिली बॅच राहिली. त्याच्यामुळे आम्हाला थोडासा त्रास झाला इंग्लिशमधून सगळं काही शिकताना. सायन्स किंवा मॅथेमॅटिक्स असताना इंग्लिशमध्ये पुढं कसं नीटसाठी सगळं CBSE बोर्ड असतं, सगळं इंग्लिशमधून असतं. त्यासाठी आधी सगळा बेस आपला क्लिअर असावा लागतो. त्यासाठी मला वाटायचं आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे तर आपला इंग्लिश हा बेस क्लिअर असावा. त्यासाठी आम्ही म्हणायचो शाळा पण चांगली असावी. पण पप्पांचं म्हणणं कसं होतं, आपली मुलगी आपल्याजवळ राहिली तर आपल्याला तिच्याकडे व्यवस्थित लक्ष देता येईल, तिच्या आरोग्याची काळजी घेता येईल आणि तिचं शिक्षण व्यवस्थित होईल. त्यासाठी माझ्या वडिलांची नेहमी इच्छा होती की आपण चांगल्या शाळेतून शिकावं. तशी माझी शाळा खूप छान होती. भले आम्हाला इंग्लिश तेवढं स्टँडर्ड नसू द्या, पण शिक्षकांनी जी आम्हाला संस्कृती शिकवली, जे आमच्यावर संस्कार केले, तेच सगळ्यात महत्त्वाचे होते. कारण मुलं खूप हाय स्कूलमध्ये शिकतात, तरी पण त्यांच्याकडून काही गोष्टी होत पण नसतात आणि त्यांच्यावर तेवढे संस्कार पण नसतात. म्हणून मला वाटतं की आयुष्यात 2 मार्क किंवा मला MBBची डिग्री न मिळता BDS मिळाली. तरी पण आपले जे संस्कार आहेत, जे आपण शिकलो ते खूप महत्त्वाचे आहे. तेच मला हायस्कूलच्या शिक्षकांनी शिकवलं. हे पण मला त्याच्यामुळं मला असं वाटतं की ह्या शाळेत शिकल्यामुळं मला काही असं वाईट तर वाटत नाही. खूप चांगलं झालं. कारण इथून गेल्यानंतर जे आपण नीट प्रिपरेशनमध्ये ज्या गोष्टी लागणार होत्या, त्या मला इथूनच नंतर मला लक्षात आलं की आपण कुठं त्याचा फायदा झाला. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. कारण त्या शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टी मला नक्कीच आयुष्यात कामी आल्या होत्या. भले मग असू द्या की थोडंसं इंग्लिश मला हार्ड गेलं असू द्या. तरी पण त्या सरांनी खूप व्यवस्थित मला मोटिव्हेशन दिलं होतं. आई-वडील असू द्या, आपले संस्कार असू द्या, विचार असू द्या, बाहेर राहिल्यानंतर कसं राहायचं, आपले विचार, तिथल्या मुला-मुलींसोबत आपली मैत्री कशी असावी, आपण सगळ्याच गोष्टी आम्हाला जे लहानपणीचे बालसंस्कार असतात, त्या शिक्षकांनी आमच्या परफेक्ट केल्या होत्या. त्याच्यामुळं मला आमच्या हायस्कूलबद्दल तर काहीच वाईट वाटत नाही. कारण घरी आल्यानंतर पण मला तर माहीत होतं आपल्याला इंग्लिश पुढे लागणार आहे, आपल्याला इंग्लिश एवढं येत नाही. म्हणून मी शाळा सुटली की पप्पांचा मोबाईल घ्यायचे. YouTubeवर सर्च करून मी सगळे इंग्लिशमधून फिरसे सायन्स, मॅथेमॅटिक्स फिरसे मी सगळे व्हिडिओ बघायचे. त्याच्यामुळं मग माझं तसं परफेक्ट होत होतं. त्याच्यामुळेच मी पुढं राहिले आणि माझ्याकडून झालं पण. आणि 10वी मध्ये पण कसं माझं आणि वडिलांचं ठरलं होतं. जर डॉक्टर व्हायचं आहे तर त्याला पहिल्यापासून हुशारी मुलं लागतात. कारण जो आता जसा हुशार आहे तोच पुढे तसं करणार आणि आता 40% पडतायत म्हटल्यावर तो डॉक्टर होईल का? असं थोडक्यात म्हणणं होतं. मग मला स्वतःला सिद्ध करायचं म्हटल्यानंतर आम्ही ठरवलं होतं, की जर मी 90% पाडली तरच पुढे तू शिक किंवा डॉक्टर हो. तू म्हणाल ते आपण साडी घेऊया. तसं आई-वडिलांनी पहिल्यापासून मला कधीच प्रेशर केलं नाही, की तू हीच हो, तीच हो. पहिल्यापासून तुझ्याच इच्छेने कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तुझ्या तू घे. त्याच्यामुळं आयुष्यात आपण कसे निर्णय घेतले पाहिजेत, काय केलं पाहिजे ना, ते सगळं मी शिकले फक्त आई-वडिलांमुळे. कारण ते आता कसं होतं
आई-वडील निर्णय घेतात आणि मुलांवर दबाव टाकतात. तसं माझ्या बाबतीत तसं कधीच घडलं नाही. सगळं काही दबाव होता, पण तो मला निर्णय घ्यायचा याचा दबाव होता. त्याच्यामुळे मला त्यांचंही खूप आभार मानावंसं वाटतं. कारण त्यांच्यामुळेच मी आज स्वतःच्या पायावर उभा राहू शकते किंवा या जगात जगण्याचं एक नॉलेज आहे. कारण जे मुलं आई-वडिलांच्या दबावाखाली जगतात ना, ते एक दिवशी आई-वडिलांचं जसं लक्ष त्यांच्यावरून हटल, ते वाईट वळणावर जातातच. त्याच्यामुळं आई-वडिलांच्या डोळ्यासमोर त्यांनी स्वतःला कणखर मला बघितलेलं त्यांनी पाहिलंय. ह्याचाही मला खूप मोठा आनंद आहे. कारण त्यांच्यामुळेच मी आज घडू शकली. स्वतःचे निर्णय घ्यायचे मी शिकले. कारण त्यांच्यामुळं. कारण इथून गेल्यानंतर कोणते क्लास घ्यायचे, कोणत्या हॉस्टेलला राहायचं, स्वतःचा खर्च असू द्या किंवा छोटे-छोटे सगळे निर्णय मी स्वतः घेतलेत. कारण ही मी आई-वडिलांवरूनच घेऊ शकलो. कारण कसं होतं नंतर मुलं म्हणतात, "आई-वडिलांनीच करायला सांगितलं म्हणून माझ्याकडून झालं नाही" वगैरे. तसं मला तर आई-वडील म्हणायचे ना, "पुन्हा तू म्हणू नको, आम्ही करू दिलंय म्हणून तू होऊ शकली नाही, आयुष्यात काही करू शकली नाही." म्हणून आई-वडील म्हणायचे, "पैशाची तू काळजी करू नको, आम्ही म्हणेल ते करू, तुला सपोर्ट देऊ, सगळं करू. फक्त तू योग्य दिशेने जा आणि आमचं जे स्वप्न आहे, तू म्हणतीये डॉक्टर व्हायचंय ते करून दाखव." कसं आहे लहानपणापासून माझ्या पण डोळ्यासमोर एक होतं ध्येय. दुसऱ्यांनी डॉक्टर झालेलं बघून मला पण वाटायचं आपण पण कधी तर तो पांढरा कोट ॲप्रॉन घालावा, आपल्या पण गळ्यामध्ये कधी तर टेटस्कोप असावा. तर ती माझी इच्छा होती ती आपण कुणाकडे तरी बघून स्वतःला व्हायचं असं ठरवतो. मग तशीच माझी पण इच्छा झाली होती डॉक्टर होण्याची. मग त्याच्याच मागे जात मग पहिल्यापासून ठरलं होतं आपल्याला डॉक्टरच व्हायचंय. त्या दिशेने मग मी YouTubeवर माहिती सर्च केली. डॉक्टर होण्यासाठी काय करावं लागतं, काय नाही. मग मला कळलं एक नॅशनल लेव्हलची एक एक्झाम असते नीट ती NTA द्वारा कंडक्ट केली जाते. मग हे सगळ्यांची माहिती घेतली. मग लक्षात आलं की ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. हे ऑल इंडिया लेव्हलची एक्झाम आहे. ह्यासाठी आपल्याला थोडासा हाय अभ्यासक्रम आहे तो करावा लागेल किंवा आपल्याला थोडीशी कोचिंग घ्यावं लागेल असं लक्षात आलं. तरी पण कसं आई-वडिलांची पण परिस्थिती एवढी काय शहरातलं कसं असतं ते लहानपणापासून बाहेरची कोचिंग वगैरे केलेली असती त्यांच्यासाठी एकदम इझी जातं. कारण मी गावातली शिकलेली आहे त्याच्यामुळं मला तर हे बिलकुल माहीत नव्हतं. जेव्हा माझी 10वी झाली होती, रिझल्ट लागला होता, की मला 90% मिळालेत. आता पप्पा म्हणले, तुला जे करायचं ते कर. आता तुला फुल परमिशन." मग ठरलं आता डॉक्टरच व्हायचं. मग नंतर सर्च केलं YouTubeवर काय कसं असतं, काय असतं. मग लक्षात आलं नीट एक्झाम द्यावी लागणार आपल्याला. मग मग नंतर ठरवलं आपण पण करूया नीटचा अभ्यास. मग लक्षात आलं तर ही CBSE पॅटर्न होता. आपण तर आतापर्यंत फक्त स्टेट बोर्डमधून सेमी इंग्लिश मीडियममधून शिकलेलो आहे. हा प्रवास एकदम जंप घेणं तितकंच सोपं नव्हतं. तरी पण मी सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी हे करू शकले. कारण शिक्षकही माझे सगळे ओळखीचे खूप छान होते. मला अधूनमधून कॉल करायचे. काहीही जरी अडचण असली, तर "तू आम्हाला फक्त म्हणून बोल. आम्ही सगळा तुला सपोर्ट करू." असं म्हणायचे. आमचे सोलापूरचे वगैरे जे शिक्षक होते त्यांना माहीत होतं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम वगैरे ते आम्हाला सांगत राहायचे. मी त्यांना पण विचारायचे. मग त्यांच्यामुळं पण मी हे करू शकले असं वाटतं. कारण आयुष्यात माणूस एकटा कधीच करू शकत नाही. त्याच्यामुळं माझे आई-वडील असतील, शिक्षक असेल, मी माझ्या महादेवाला पण खूप मानते. त्यांचा सपोर्ट असू द्या. प्रत्येक गोष्ट मी स्वतःला काहीच मानत नाही. जी मी करू शकली ना, सगळ्यांमुळेच मी हे करू शकली. कारण गावातील कसं असतंय बाहेरचं वातावरण नवीन-नवीन मुलं भटकतात. काय होतं मग तेवढा विश्वास ठेवणं पण गरजेचं असतं आई-वडिलांनी. कारण बाहेरचं वातावरण कसं आहे ते सगळ्यांना माहिती आहे. मग आई-वडिलांनी तेवढा खर्च केला माझ्यावर, विश्वास ठेवला, बाहेर ठेवलं मला शिकायला. मग त्याच्यामुळं मग मी असं वाटतं, की आई-वडील नसते ना, तर मी काहीच करू शकले नसते. का बाकीच्या मुलींसारखं माझं पण शिक्षण थांबलं असतं. जे रेग्युलरचं आहे आयुष्य, मुलींचं काय असतं अगोदरपासून लग्न ह्याच्यामुळे तिची वाढ होते. तिचं काम असू द्या, स्वयंपाक असू द्या, वागणं, बोलणं, सावरणं सगळ्या गोष्टी. पण माझ्या आई-वडिलांनी तसं कधीच ठरवलं नाही. मला आधी विचारायचे, "डॉक्टर, डॉक्टर." कारण आपण जे माणसाने आपण जसं बोलतो ना, तसं आपण होत जातो. कारण मला घरी पण म्हणायचे ना, "काय चाललंय डॉक्टर? काय चाललंय डॉक्टर?" मग आतून एक लहर यायची. आपण वाह! आपल्याला डॉक्टर बनले. काय तो दिवस असणार आपण खरंच डॉक्टर होईल. जेव्हा खरंच माझा नीटचा रिझल्ट लागला, खरंच वाटलं की आपण आता डॉक्टर होणार आणि तो एक दिवस होता की आपल्याला एक नीट काउन्सिलिंग झाल्यानंतर आपण ते PDF चेक करतो सिलेक्शन लिस्टची. त्यावेळेस पहिल्या राउंडमध्ये तर माझ्या नावापुढे नॉट चॉईस अवेलेबल असं होतं. त्या दिवशीची रात्र आणि ज्या दिवशी सेकंड राउंडमध्ये माझा नंबर लागला, माझ्या कॉलेजचं नाव होतं हिंगोली येथे माझा BDSला नंबर लागला होता.
ती रात्र याच्यामध्ये जाणवलं की आपलं सार्थक झालं. त्या दिवशी आपल्याला डॉक्टर करायचे ना, हा दिवस उजडला. आपण खरंच डॉक्टर होणार. आपल्याला खरंच सगळे डॉक्टर करायला लागले. सगळे शिक्षकांचे कॉल येत होते, काँग्रॅच्युलेशन. त्यावेळेस वाटत होतं की आपण आतापर्यंत सगळं केलेलं सार्थक झालं. त्यावेळेस कसं असतंय, माणूस दुःखाच्याही रात्री झोपू शकत नाही आणि सुखाच्याही रात्री झोपू शकत नाही. ते एक आयुष्यातला माझा एक अनुभव मी घेऊ शकले. मी खरंच खूप आनंद होते. सगळ्यांनी केलेला सपोर्ट पण त्यांचं पण सार्थक झालं होतं. कारण आपल्या आई-वडिलांना, शिक्षकांना पण वाटतं ना, आपण या लेकरावर विश्वास ठेवतोय, आपण याला सपोर्ट करतोय, म्हटल्यानंतर ह्या लेकरानं पण काहीतरी करून दाखवलं पाहिजे. त्याच्यामुळे मला वाटायचं त्यांनी दिलेला गाईडन्स कधी व्यर्थ जाऊ नये. त्याला वाटू नये की आपण एका फालतू विद्यार्थ्यांना वेळ दिला. त्याच्यामुळे मला वाटायचं आपल्याला प्रत्येक शिक्षकांनी कधी ना कधी मला मोटिव्हेशन दिलंय, मला कधी ना कधी थोडा गाईडन्स दिलाय. मला असं वाटायचं की त्यांचं कधीच गाईडन्स व्यर्थ जाऊ नये. त्यांना पण वाटावं, त्यांना पण अभिमान वाटावा की आपण एका चांगल्या विद्यार्थ्यांना गाईडन्स दिलं. आपण तिला 2 मिनिटं दिलेला वेळ सार्थक झाला. याच्यासाठी मला एक मोटिव्हेशन होतं की आपल्याला करून दाखवावं लागणार आहे. कारण सगळ्यांना आपल्याकडून अपेक्षा आहेत. नंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारा. आता तू एवढ्या ग्रामीण भागातून इथपर्यंत मजल मारली. हां, खरंच आता 10वीच्या मुलांना जर विचारलं, हां. आता काय करणार आहे पुढं? तर सर्रास ऐकायला मिळतं काहीच ठरवलेलं नाही. हं, हं. मग काय करावं त्या मुलांनी काय करावं? कशा पद्धतीने ठरवलं जावं? किंवा नीट करण्यासाठी, नीटची एक्झाम देण्यासाठी कशा पद्धतीने जावं लागेल? काय करावं लागेल? ह्या बाबतीत थोडंसं त्या मुलाला काय सांगशील तू? सर्वप्रथम तर मला वाटतं, की आपल्याला काय व्हायचंय हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण जे लहानपणापासून जर ठरवलं असेल ना, आपण बरोबर त्या मार्गाने जातो किंवा आपल्याला पुढचा प्रवास सोपा जातो. नाहीतर आपण आधी म्हणणार सी-ए होणार, नंतर म्हणणार डॉक्टर होणार. कारण सी-ए बनण्यासाठी नंतर कॉमर्स, डॉक्टर बनण्यासाठी पहिल्यांदा सायन्स. त्याच्यामुळे माणसाने लहानपणापासूनच ठरवावं आपल्याला काय व्हायचंय. मग त्या दिशेने त्या सब्जेक्टमध्ये आपल्याला जर 100% फोकस देता येतो. त्या जर सब्जेक्टमध्ये आपण ग्रिप धरली किंवा आपल्याला त्याला 100% नॉलेज असेल, तर आपण शेवटपर्यंत तो सब्जेक्ट व्यवस्थित पार पाडू शकतो आणि आपल्याला नीट ही आपण एकदम इझिली क्रॅक करू शकतो. कारण कारण कसं असतं, मुलं काही ठरवत नाही. 10वी जाते, 12वी जाते, नंतर म्हणतात आता डॉक्टर व्हायचं, मग नीट. मग एकदम ते एकदम कसं असतं, पहिल्यापासून जे सी बोर्डनं शिकले ते इझिली करून पण जातात. प्रश्न इथं आहे की ग्रामीण भागातल्या मुलांनी कसं करावं? मुळात माझ्यावरूनच मी समजते की माझ्या टायमिंगला मला 10वी झाल्यानंतर कळलं होतं की नीट काय आहे किंवा डॉक्टर होण्यासाठी नीट द्यावे लागते. मग तसं मला वाटतं की जे माझे हाल झालेत ते माझ्या आता इथल्या भाऊ-बहिणींचे किंवा ग्रामीण भागातल्या मुला-मुलींचे होऊ नये. आणि त्यासाठी काय करावं? आपली परिस्थिती कशी आहे? आपले वडील किती खर्चू शकतात? किंवा आपल्याला बाहेर ठेवतील का? किंवा बाहेर राहिल्यानंतर आपल्याला हॉस्टेल, मेस सगळं क्लासेस, इतर अनुभव, तिथले फ्रेंड्स सगळं आपण तेवढं झेपू शकतो का? कारण कसं असतं, काही मुलं-मुली गेली की मी पाहते तिथं, मी जिथं होती ना क्लासेसला, तिथून 2 महिने राहिले, 3 महिने राहिले, 6 महिन्यात रिटर्न घरी आले. त्याच्यामुळे आपला स्वतःवर पहिल्यांदा विश्वास असणं गरजेचं आहे. कुठली जरी परिस्थिती आली तर मी त्याला हँडल करू शकते का? का मी घाबरू शकते का? आपण स्वतःवर आधी आपला विश्वास आहे का? हे चेक करावं. आपल्या आई-वडिलांची इतपत आहे का? जर आपल्याला भविष्यात खरंच पैसा भरण्याची किंवा क्लासेस घेण्याची वेळ आली किंवा काही क्लासेस महागडे असतात, कारण काही खूप चांगले असतात. आपल्याला अफोर्डेबल प्राईसमध्ये सगळं मिळून जातं. मग ते एकदा चेक करावं. आई-वडिलांसोबत आपण बसून निर्णय घेतले पाहिजे. त्यांना विचारलं पाहिजे, मी माझ्या आयुष्यात काय केलं पाहिजे? किंवा इतर फील्ड असतात टीचर किंवा डॉक्टर, इंजिनियर, सी-ए इतर खूप खूप पोस्ट आहेत. आपण कुठली गेली पाहिजे? त्याचा आपण आपल्या शिक्षकांशी, आई-वडिलांशी, स्वतःशी आपण मला तर वाटतं इतरांना विचारण्यापेक्षा आपण स्वतःशी संवाद साधला पाहिजे. जर माणसाला स्वतःच जर कॉन्फिडन्स असेल ना, माणूस काही करू शकतो. काही म्हणजे काहीही. त्याच्यामुळं ती पण एक महत्त्वाचं आहे बरं का. आपल्या आई-वडिलांशी जर मिळून आपण निर्णय घेतला, तर ते नक्की आपल्याला मदत करणार. नाहीतर असं पण होतं, 2 बाजू होतात. एकतर आई-वडील मुलाला दोष देतात, नाहीतर मुलगा आई-वडिलांना दोष देतो. असं व्हायला नको. त्याच्यामुळे एक आपल्यामध्ये एक संवाद असला पाहिजे. आपण एक मिळून नेहमी प्रॉब्लेम बोलून सॉल्व्ह केले पाहिजे. नाहीतर कसं होतं, आजकाल आई-वडिलांसोबत एकदा क्लासेसला गेला मुलगा-मुलगी असेल, मग त्या मुलाला पण वाटावं लागतं, आपण आता डॉक्टरच होणार काय काय? त्याच्यामुळे त्याला एक ॲटिट्यूड निर्माण होतो. आई-वडिलांना माघारी बोलायला लागतो हे ते. मग आपल्याला असं वाटलं पाहिजे, की आई-वडिलांसोबत जर आपला संवाद असेल, तर इझिली आपण आई-वडिलांसोबत सगळं बोलून टाकतो. मग दुसरा क्वेश्चन करा. आता तू ग्रामीण भागातनं तर गेलीच, हां. हे तितकंच खरं आहे. पण आता जे काही जाणारे बरं आम्ही असं ऐकलं की लातूरला एका एका वर्गामध्ये जास्तीत जास्त मुलं असतात. म्हणजे कोण म्हणतं 700, कोण म्हणतं 800, कोण म्हणतं 1000. ते नक्की किती असतात आणि तेवढ्या मुलामध्ये शिकायची
तयारी करताना कशी करावी लागेल? दुसरी गोष्ट जेवणाची, राहण्याची सोय कशी किंवा तुझं तिथं व्यवस्थित जेवण मिळालं का हाल झालं? काय नेमकं एवढ्या लांबचं तिथलं जेवण, आपल्या इथलं जेवण, तिथलं राहणीमान, आपल्या इथलं राहणीमान याबद्दल थोडंसं मार्गदर्शन कर. अ, सर्वप्रथम तर मी ठरवलं होतं की लातूरला जायचं. तिथे गेल्यानंतर क्लासेस कोणते निवडायचे, हॉस्टेल कोणते निवडायचे ह्याच्याबद्दल चर्चा झाली. कारण आम्हाला तर काहीच माहिती नव्हतं. आमच्यातलं कोणी शिकलेलंही नव्हतं. मार्गदर्शनही करायला मला कोणी नव्हतं. मग असंच गेलो आम्ही रस्त्याने फिरत होतो. सगळे क्लासेसच क्लासेस होते, हॉस्टेल पण होते. कारण लातूरमध्ये पण आता खूप सारं इंडस्ट्रीज झालेलं आहे. त्याच्यामुळं थांबा 1 मिनिट हां. इथून सर्वप्रथम तर आम्ही 10वी झाल्यानंतर ठरवलं होतं, की डॉक्टर व्हायचं, नीट द्यायची आणि लातूरला जायचं. मग लातूरमध्ये गेल्यानंतर पण तिथे गेल्यानंतर नवीन प्रश्न पडला. आता क्लासेस कोणते लावायचे आणि हॉस्टेल कोणतं घ्यायचं? आणि नंतर आधी म्हटलं आधी क्लासेस घेऊया मग हॉस्टेलला ॲडमिशन घेऊया. क्लासेसमध्ये गेलो तर वळीनं सगळे क्लासेसच होते. मग आम्ही तिथले 1-2 शिक्षकांना विचारलं, माझ्या इकडच्या शिक्षकांना विचारलं. त्यांनी सजेशन दिलं आम्ही. मग तिथले सगळेच आम्ही थोडक्यात क्लासेस फिरलो. एक ठिकाणी ॲडमिशन पण घेतलं. नंतर हॉस्टेलला पण गेलो. दिवस थोडे गेले. मला 6 महिने तर गेले तिथे ॲडजस्ट होण्यासाठी तिथल्या वातावरणामध्ये. तिथे लक्षात आलं की नंतर हॉस्टेलची मेस जेवण तर आपण कसं घरचं जेवण आईच्या हातचं जेवण करून गेलेलो असतो. त्याच्यामुळे तिथलं जेवण तर मला सहजासहजी ॲडजस्ट होऊ शकली नाही. त्याच्यामुळे तिथं पण खूप अभ्यासामध्ये अडचण निर्माण झाली. कारण आपण जर निरोगी असेल, स्वस्थ असेल, जेवण जर पोट भरून आपण करू शकत असेल ना, तर अभ्यास पण एकदम व्यवस्थित होऊन जातो. मग तिथं जेवणाची पण माझी थोडी अडचण निर्माण झाली होती. कारण हॉस्टेल मेस आणि तिथं रूममेट्स पण. तिथं कशी मोठ्या-मोठ्या बापाच्या सगळ्या मुली शिकायला आलेल्या होत्या आणि मी मात्र एक मोटिव्हेशन होतं. आई-वडिलांना आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे. त्याच्यामुळे मी फक्त अभ्यास आणि अभ्यास आणि बाकीच्या मुली कसं थोडंसं असते ना जेलसी नावाची गोष्ट. मग ते थोडं माझ्या आयुष्यामध्ये आली होती गोष्ट. मग मुलींचं कसं त्यांची ऐपत असती, नाही नंबर लागला तर ते एम-बी-बी-एस वगैरे काही जरी असलं तर ते पैसे भरून घेतात. त्याच्यामुळे मला तिथं थोडा त्रास झाला. कारण त्या मुली कसं इतर येणं-जाणं, बाकीच्या मुली रूमवर यायच्या, त्यांचा गप्पा, गोंधळ, कॉल्स वगैरे फिरणं सगळं व्हायचं. मग मला फक्त अभ्यासच करायचा असतो. मग मला डिस्टर्बिंग व्हायचं. तिथं स्टडी रूम वगैरे नव्हता. मग अभ्यास कुठं करायचा? मग हॉस्टेलच्या रूममध्येच. मग तिथंच मग मी काय केलं लक्षात ठेवलं ह्या मुली किती वाजता येतात, किती नाही. मग कसं आपण गेलो ना, निर्णय मी घेतला होता डॉक्टर होण्याचा. मग इथून पुढचे सगळे प्रॉब्लेम पण मलाच सॉल्व्ह करायचे होते. त्याच्यामुळे मी आई-वडिलांना तर दोष देऊच शकत नव्हते. त्याच्यामुळे मग मीच ठरवलं, की ह्या दिवसा गोंधळ करतायत ना, मग मी रात्री 10 वाजता अभ्यासाला बसलेले पहाटे 4लाच उठायचे. मग ह्यांचा गोंधळ सुरू झाला, की मी झोपी जायचे. मग हे गेल्या ना रूमवरून, मग मी संध्याकाळी अभ्यासाला बसायचे. असं थोडे दिवस मी केलं. मग नेक्स्ट इयरला मी हॉस्टेलच चेंज केलं. मग तिथं थोडंसं मला छान वाटलं. कारण मी तिथे गेलेले 6 महिने मला थोडा अनुभव आला होता. इथलं वातावरण कसं आहे, कोणतं हॉस्टेल कसं आहे, कोणते क्लासेस कसे आहेत. मग मी क्लासेसही चेंज केले, हॉस्टेलही चेंज केलं. मग मला वाटतं थोडंसं 12वी मध्ये सगळं काही खूप म्हणजे मला पाहिजे तसं वातावरण मिळलं आणि होऊन पण गेलं. नंतर क्लासेसमध्ये पण कसं असायचं, एका क्लासेसमध्ये हजार-हजार विद्यार्थी असायचे. मग इथं कसं शाळेत आमच्या एका क्लासमध्ये 100च मुलं होते 10वीला आणि त्यातून कसं जे टॉपर होते, जे पुढं बसायचे त्यांच्या सरांसोबत जास्त इंटरॅक्शन व्हायचं. मग मला सवय लागलेली इथल्या सरांची. सर मला पर्सनली बोलवायचे. आम्ही क्लासमध्ये असो या क्लासच्या बाहेर असू दे, काय डाऊट असतील ते विचारायचे. एकदम खूप फ्रेंडली मला काहीच वाटत नव्हतं. शिक्षक आणि मी विद्यार्थी आणि ते सर असं मला कधी वाटलं नव्हतं. असं वाटायचं की सर हे सगळे आपले सर आहेत, घरची माणसं आहेत. थोडक्यात असं वाटायचं की आपले वडीलच मला शिकवत आहेत. या हिशोबाने सगळ्या शिक्षकांसोबत माझं नातं होतं. तिथे गेल्यानंतर सर आणि मी काही संवादच नव्हता. कारण हजारोच्या स्ट्रेंथमध्ये मी उठून कधी सरांना बोलणार किंवा सर पर्सनली येऊन मला कधी बोलणार. मला त्या एक गोष्टीची सवय होती कारण मी इथं गावातून गेलेले. मग तिथे गेल्यानंतर पण खूप अडचण झाली. 6 महिने गेले. एक क्लास बोर्ड होता. काय कळलं, न कळलं काहीच नाही. सर यायचे पटपट शिकवायचे, निघून जायचे क्लासमधून बाहेर. आम्ही तसंच. कारण इथून गेल्या-गेल्या तर सी बोर्ड होतं. एकतर समजतच नव्हतं. आणि वरून ते क्लासरूम, ते टीचर, ती भाषा सगळंच काही एकदम चेंज झालं होतं. मग आधी आपण प्रिपेअर असेल ना, तर एवढ्या जास्त अडचणी येत नाहीत. आपल्याला आधी सगळं माहीत असेल ना, हॉस्टेल कसं असतं, तिथलं वातावरण कसं असतं, क्लास कसा असतात, क्लासमधलं वातावरण कसं असतं. तिथं पण मुलं-मुली काही नुसतं क्लासला आलेले नसतात. ते फक्त एन्जॉयच करण्यासाठी आलेले असतात. त्यांच्यापासून आपण कसं वाचलं पाहिजे. आपल्या डोळ्यापुढं फक्त आपलंच ध्येय असलं पाहिजे. आपण तिथं शिक्षक पण असतात, खूप छान असतात. जर आपण सरांसोबत इंटरॅक्शन ठेवलं, आपण जर त्यांना डाऊट घेऊन
आपण गेलो तर ते नक्की सॉल्व्ह करतात. पण स्वतःमध्ये तेवढी हिंमत पाहिजे ना. आपण इथं 10-20 पोरामध्ये वावरून गेलेलो असतो. तिथं 1000च्या स्ट्रेंथमध्ये आपण हात वर करून कधी विचारणार? मग आपण जर निर्भीड असेल तर आपण काही करू शकतो. स्वतः जर मध्ये कॉन्फिडन्स असेल, तोच माझ्यात पण कॉन्फिडन्स होता. त्याच्यामुळं मी जिथं जाईल तिथं मला नेहमी देवाच्या आशीर्वादाने चांगले शिक्षक मिळे, मला गाईडन्स करणारे मिळे. लातूरमध्ये पण गेल्यानंतर तिथल्या पण शिक्षकांची माझी ओळख झाली. काही शिक्षक खूप पर्सनली होते. मग ते मला मोटिव्हेशन द्यायचे, गाईडन्स द्यायचे. मग मी सरांना प्रॉब्लेम शेअर केल्यानंतर सर मला त्याच्यावर सोल्युशन सांगायचे. "तू बाळा असं कर, तसं कर. तुला नाही ना समजत मग तू डी-एस-पीमध्ये वगैरे येत जा." तरी पण वाटायचं ना डी-एस-पीमध्ये पण गेल्यानंतर खूप गर्दी. तिथं विचारण्यासाठी लाईनमध्ये राहावं लागायचं. अर्धा-अर्धा तास वेस्ट व्हायचा. मग वाटायचं मी अर्ध्या तासामध्ये एक डाउट घेऊन आले. त्या वेळेत मी अर्ध्या तासात मी ते पाठच करू शकत होते. मग नीटमध्ये कसं असतं, तुम्ही किती पाठ केलाय काय ते इम्पोर्टंट नाही. तुम्ही किती बबलिंग केलं आणि त्यातलं किती करेक्ट आलं. आपल्याला मार्क किती आले त्याच्यावर आपलं सिलेक्शन होणार आहे. ना की आपण किती डी-एस-पीला जाऊन किती क्वेश्चन सॉल्व्ह करून आलो हे नाही इम्पोर्टंट. त्याच्यामुळं आपली नॉलेज किती होती, आपण नीटचा अभ्यासक्रम किती कव्हर केलाय त्याच्यासाठी लागणारं आपण तिथपर्यंत पोहोचलोय का? त्याच्यासाठी आपण चॉईस फिलिंग मल्टिपल चॉईस फिलिंग हे क्वेश्चन वगैरे वेगवेगळे असतात ते. त्या त्या टाईपचे आपण क्वेश्चन प्रॅक्टिस करतोय का नीटला लागणार आहेत. कारण 10वी पर्यंतचा सिलेबस आणि नीटचा सिलेबस खूप फरक आहे. 10वी मध्ये आपण लेखी परीक्षा देतो, काय करतो. पण नीटला तसं नाहीये. नीटला आपली हँडरायटिंग काय आहे, आपण किती पाठ आहे, किती हुशार आहे, कसं दिसतो काहीच मॅटर करत नाही. तिथं फक्त आपण कसा सिलेबस हँडल केलाय, त्या लेव्हलचा आपण सिलेबस व्यवस्थित पार पाडलाय का? आणि सगळ्यात महत्त्वाचा तो नीटचा दिवस. आयुष्यभर आपण हे डॉक्टर हे पाहिलेलं स्वप्न पूर्ण होण्याचा दिवस म्हणजे तो एकच दिवस नीटची एक्झाम. त्या दिवशी पण कॉन्फिडन्सपणे जाणं, ते सगळं बबलिंग, फिलिंग करणं, व्यवस्थित एक्झाम पार पाडून आपण गेटच्या बाहेर येणं, हे पण तितकंच इम्पोर्टंट आहे, जितका की आपण आतापर्यंत सगळा प्रवास पार पाडतो. कारण तिथं पण गेल्यानंतर मला तसं झालं होतं. खूप भीती वाटली होती. एकदम हातपाय थरथर, थरथर करायला लागले होते. खूप घाबरले होते. मला काहीच आठवत नव्हतं मी काय केलाय अभ्यास. मग 2 मिनिटं मग मी शांत बसले. माझ्या देवाचं नाव मी आठवलं. मग असं वाटलं की जे काय होईल ते होईल. आई-वडिलांनी तर एवढा काही प्रेशर टाकला नाही. जे होईल ते होईल. हा विचार करूनच मी एक्झामला बसले. जरा अर्धा तास मला खूप हडबडल्यावानी झालं होतं. त्याच्यामध्ये मी खूप मिस्टेक पण केल्या. बबलिंग पण माझी खालीवर झाली होती आणि मला काही आठवत पण नव्हतं. पण अर्धा तास गेला, 1 तास झाला. मग मला त्या वातावरणामध्ये जरा मी ॲडजस्ट झाली. मग शेवटचे 2च तास उरले होते. मग आता वाटत होतं एवढे सारे क्वेश्चन राहिलेत आपले सॉल्व्ह करायचे आणि आता मी कसं करणार हे सगळं हँडल. मग ठरवलं सेक्शन ए, बी असं सी असं सेक्शन आपला बायोलॉजी असतो, केमिस्ट्री, फिजिक्स असं मी आधी ठरवलं मला बायो सोपं जातं. मी आधी बायो घेतला. पट सगळं मी टिक मार्क करत गेले. जे राहतंय ते राहू दिलं. म्हटलं जर ह्याच्याकडे लक्ष दिलं तर ते 2 सब्जेक्ट राहतात. मग अगोदर मी जेवढे येते फक्त तेवढेच मी सॉल्व्ह करत गेले. मग नंतर केमिस्ट्री घेतला, मग नंतर फिजिक्स घेतला. अगोदर हे पहिलं मी बबलिंग करून घेतलं. मग मी हा फर्स्ट राउंडमध्ये केलं. मग सेकंड राउंडमध्ये मला आणखी त्यातलं जमतंय, पण थोडा वेळ लागतोय. असे क्वेश्चन मी हँडल केले. मग ते टिक मार्क केले. ते बबलिंग केलं आणि थर्ड राउंडमध्ये वेळ तर शेवटचे 15 मिनिट राहिले होते. बेल वाजली होती. मग आता काय करायचे? तरी पण अंग थरथर करत होतं. ते पहिला अर्धा तास आणि शेवटचा अर्धा तास ह्याच्यामध्ये पण खूप हडबडी झाली होती. असं वाटायचं आपलं स्वप्न, आपला पैसा, आपले आई-वडील, शिक्षक सगळे काय म्हणतील? आपली हीच एकच शीट डिसाईड करणार आहे आपलं फ्युचर. आपलं लग्न होणार की आपण डॉक्टर होणार. आपल्याला इज्जत मिळणार की आपल्याला घरची कामं करावी लागणार. सगळं काही मी डोळ्यासमोर ठेवत होती. हेच सगळं मोटिव्हेशन मला स्थिर करत होतं एका दृष्टीने. मग मी ते शेवटचे 15 मिनिट पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. कारण माणूस एक क्वेश्चन म्हणजे 4 मार्क प्लस किंवा 5 मार्क निगेटिव्ह काउन्सिलिंगमध्ये मी कधी बाहेर निघेल किंवा कधी माझं सिलेक्शन होईल हे सगळं हेच ठरवत होतं. एक क्वेश्चन मी लक्षपूर्वक मी सॉल्व्ह करत होते. कारण वाटत होते शेवटचे 15 मिनिट म्हणजे शेवटचे 15 क्वेश्चन आणि हेच शेवटचे 15 क्वेश्चन माझं भविष्य ठरवणार आहेत. त्याच्यामुळे मी म्हटलं क्वेश्चन राहिले राहू द्या. आता आपल्याला स्थिर होणं गरजेचं आहे. कारण आयुष्यातला पहिला एक्सपिरियन्स होता. नीटमध्ये गेल्यानंतर पण वाटायचं ना सगळी चेकिंग वगैरे व्हायची. कपडे असू द्या, आपलं अंगावर काय आपलं सोनं वगैरे काय असतं. आपण दररोज घड्याळ घालायची सवय होती मला. कानातलं असू द्या, हातातलं असू द्या, सगळं पैंजण वगैरे. इथून गेल्यानंतर कसं मुलींना थोडंसं सजून-धजून राहायची सवय असते. तसं मला पण होती. मग एकदम असं मोकळं-मोकळं वाटायचं ना शरीरातून ड्रेस कोड वगैरे. त्यांनी खूप चेकिंग पण केली. तिथे एकदम स्ट्रिक्ट वातावरण होतं. मग
एकदम मला ते सूट झालं नाही. मग कसं आपण जर नीटच्या प्रिपरेशनमध्ये जर ते वातावरण मिळालं आपल्याला, त्या प्रकारची टेस्ट सीरीज आपण दिली, त्या वातावरणाची आपल्याला सवय पडली, तर आपण त्याला नंतर काहीच वाटणार नाही आपल्याला. आपण एकदम इझिली हा सेक्शन आपण पार पाडू शकतो 3 तासाचा. ह्यावेळेस कसं 3 तास 20 मिनिटाची एक्झाम होती. त्याच्यामुळे ते 20 मिनिटं थोडेसे एक्स्ट्रा असल्यामुळे मला तर वाटतं मला त्याचा खूप फायदा झाला. त्या 20 मिनिटामुळेच माझं ह्यावर्षी सिलेक्शन होऊ शकलं. आणि टेस्ट सीरीज जर मला वाटतं मला त्या हिशोबाचे मिळालं असतं, तर मला एवढं जास्त हे होण्याची गरज पडली नसती. कारण जर मला पहिल्यापासून जर एक्सपिरियन्स असता टेस्टमध्ये वगैरे, त्या लेव्हलच्या टेस्ट पण झाल्या पाहिजे. ॲक्युरेट तीच फिलिंग टेस्टमध्ये पण आली पाहिजे. तीच चेकिंग, तीच सगळे असिस्टंट वगैरे. ते जर सगळं जर झालं असेल ना, तर मला तेवढं जास्त फेस करायची गरज उरली नसती. तरी पण शेवटचे 15 मिनिटं मी व्यवस्थित पार पडले आणि त्यात 15 शेवटच्या 15 मिनिटातले 15 क्वेशन माझे प्रत्येक क्वेशन हा बरोबरच आला. कारण मला कसं वाटतं मी तिथे एक एक्सपिरियन्स केलं. आपण ज्यावेळेस गडबडीत असतो, त्यावेळेस आपलं डोकं पण त्याच स्पीडनं आपलं काम करत असतं. त्याच्यामुळं जे आपल्याला वाटतं ना, हे बरोबर आहे का चुकीचं आहे, कन्फ्युजनचा एक क्वेशन असतो. ते शेवटच्या मिनिटमध्येच ठेवला पाहिजे आणि त्या ह्याच्यामध्ये बरोबर आपलं डोकं पण काम करतं. त्या स्पीडमध्ये आपला आयक्यू चाललेला असतो. म्हणून मला पण वाटतं ते मी ठेवलेले क्वेशन होते. कारण मी राउंड 1, राउंड 2, राउंड 3 या 3 राउंडमध्ये मी तो एक क्वेशन 3 वेळा वाचलेलाच होता. त्याच्यामुळं क्वेशन फिरसे वाचायला काही टाईम गेला नाही. त्याच्यामुळं मग पटकन क्लिक होत होतं. हे का ते, हे का ते. जास्त बायोमध्ये तसं होतं जम्बलिंग क्वेश्चन असतात. मग मी तिथं टिक मार्क केलेले फिजिक्स असो, केमिस्ट्री, बायो हे 15च्या 15 क्वेश्चन माझे बरोबरच आले आणि म्हणून मला वाटतं त्या 15 क्वेश्चननंच माझी आज लाईफ सुधारली. त्याच्यामुळं आपण कधी स्थिर होऊ, आपल्या डोक्यात कधी उजेड पडेल, त्याच्यामुळे माणसानं शेवटच्या सेकंदापर्यंत हार मानू नये. एक वेळ मी हार मानू शकत होती. आपण तर घाबरलेलो, जास्त क्वेशन सॉल्व्ह केले नाही. शेवटचा 2 तास राहिले, 15 मिनिट राहिले, काय जास्त क्वेशन तर सॉल्व्ह केले नव्हते. कारण वाटायचं ना एम स्वप्न असतं आपल्याला. नाहीतर काय होतं आपल्याला एक क्वेशन चुकला असं लक्षात आलं, की पूर्णच निगेटिव्ह होतो माणूस. असं वाटणार आता आपलं काय? पण मला वाटत होतं, की नाही बाबा आपल्याला कसं आहे जे मिळेल ते मिळेल कॉलेज. फक्त आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे. कारण गाईडन्स तर करायला कोण नव्हतं. अं, ठीक आहे. हां, आता तू सांगितलं 1000 मुलं होती एका वर्गामध्ये. हां, खाण्याची व्यवस्था तिथं व्यवस्थित नव्हती हां. आणि ते तुला सूट झालं नाही. हं, मग आता आम्हाला असं ऐकायला मिळालं, की इथं पंढरपुरामध्ये बन्सल क्लासेस राजस्थान कोटीची ब्रँच चालू झाली. 40 मुलांची बॅच आहे आणि मग तिथून साधारणतः एक अर्ध्या ते पाऊण तासाचं अंतर आहे. आता खरं तर तू या पंचक्रोशीत आयडॉल आहे. डॉक्टरसाठी तू एक आदर्श राहशील. तर या आसपासच्या मुलींना वगैरे काय सांगशील? तेवढ्या लांब जाण्यानंतरचं धोकं, मुलींना एकतर शिक्षक, शेतकरी पाठवायला तयार नाहीत एवढ्या लांब. तर पंढरपुरामध्ये जर अशी सोय असेल, 40 मुलाची बॅच असेल, बन्सलसारखा नॅशनल ब्रँड पंढरपुरात आला असेल, तर याबाबत तुला काय वाटतं? सर्वप्रथम तर माझ्या जे आहेत ना तुम्ही सांगताय पंढरपूर वगैरे इकडे क्लासेस बनसर क्लासेस आलेत. माझ्या टायमिंगला हे क्लासेस मला ऐकून नव्हते किंवा इथं क्लास असतील पण हे जास्त मला सांगण्यातून नव्हते. त्याच्यामुळे मला याची माहितीच मिळाली नाही. कारण इथून लातूरला 150 पावणे 200 किलोमीटर जाणे आणि इथंच पंढरपूर म्हणजे आमच्यासाठी अर्ध्या तासाचा रस्ता आहे. इथं शिकण्यात खूप मोठा फरक आहे. कारण आई-वडील सतत भेटायला येतात, घरचा टिफिन घेऊन येतात किंवा आम्ही घरी येऊ शकतो ब्रेक घेण्यासाठी. खूप फायदा होऊ शकतो जर क्लासेस आपल्या घरापासून जवळ असतील. त्याच्यामुळं मला वाटतं, की आणि इथं माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर याच गावात नव्हे तर आसपासचे गावं म्हटले तरी चालेल, की या गावात मी पहिलीच डॉक्टर आहे. त्याच्यामुळं आपल्या डोळ्यासमोर एक असतं, ह्याने केल्यानंतर आपल्याला पण करायचं आहे. मग माझ्या पण डोळ्यासमोर असायचे दुसरे डॉक्टर झालेले बघून मला पण डॉक्टर वाटायचं. मग आता हे पण नक्की होणार, की मी डॉक्टर झालेले बघून दुसऱ्या पण मुला-मुलींना नक्की डॉक्टर होण्याची इच्छा होणार. मग मला वाटतं, की आता डॉक्टर व्हायचं हे ठरल्यानंतर नीट प्रिपरेशन तर ही करावीच लागणार आहे. मग आपल्या घरापासून जवळ असलेले क्लासेस आपण सिलेक्ट करावे. कसं आई-वडिलांना येणं-जाणं पण जवळ पडतं. आपण पण कधी-कधी ब्रेक घेऊ शकतो. येण्या-जाण्यास काही अडचण होऊ शकत नाही. कारण एवढ्या लांब आई-वडील पण येत नाहीत आणि आपल्याला पण येण्या-जाण्याचा खूप त्रास होतो. एसटीने यावं-जावं लागतं. घरापासून जवळ असलं तर कसं पप्पा गाडीवर येऊ शकतात. आपण पप्पासंग येऊ शकतो. तिथं फिरू शकतो. आणि आपल्या भागातले क्लासेस असले म्हणजे आपल्याला तिथली सगळी माहिती असू शकते. असतेच आपल्याला तिथली माहिती.
आणि कसं हॉस्टेलवर वगैरे आपल्या आपल्या भागातली एरिया असल्यामुळं आपल्या भागातल्याच मुली तिथं पण जास्त असणार आणि तिथं आपण लवकर सूट होऊ शकणार. तिथलं अन्न, तिथलं जेवण पण आपल्याच भागातलं असल्यामुळे आपल्याला तिथलं लवकर सूट होऊ शकणार. आणि क्लासेसची पण स्ट्रेंथ खूप कमी आहेत म्हणतात सर. मग मला वाटतं की आपण 10वी पर्यंत जे शिक्षण घेतले त्याच हिशोबाचं आपल्याला तिथं वातावरण मिळेल. सरांशी आपलं इंटरॅक्शन जास्त होऊ शकतं. आपले डाउट्स असतात ते आपण क्लासमध्ये विचारू शकेल किंवा सेपरेट डी-एस-पी टायमिंग असेल तर तिथं आपण जाऊ शकतो. कारण जेवढी स्ट्रेंथ कमी असेल ना, तेवढीच क्वालिटी आपल्याला मिळते. जास्त स्ट्रेंथमध्ये गेलं ना, आपल्याला आपल्याकडे लक्ष देण्यासाठी कोण नसतं किंवा आपण पर्सनली कोणाकडे लक्ष देणार एवढ्या स्ट्रेंथमध्ये. त्याच्यामुळे मला वाटतं आपण आपल्या एरियामध्ये कॉलेज चूज करावं. आपण आपल्याच एरियामध्ये राहावं. कारण आपल्याला जास्त काही प्रॉब्लेम होणार पालक बाहेर मुलींना ठेवण्यासाठी घाबरतात. त्यामुळे तेव्हा विश्वास ठेवला पाहिजे मुलीवर सुद्धा आपल्या. म्हणजे काय बाहेर म्हणजे भीती बाळगतात ना ग्रामीण भागातले, शेतकरी आहेत अजून त्यात अजून ग्रामीण भागातली. त्यामुळे न घाबरता मुलींना आपल्या ह्याच्यावर पाठवून शिक्षण घेतलं पाहिजे आणि जवळचा क्लास निवडणं ही जास्त महत्त्वाचं आहे. कारण आपलं लक्ष राहते ना जाणं-येणं किंवा काय. नाहीतर लांब असल्यानंतर थोडं माणूस शेतकरी काळजीत राहतोय वडील मुलीचा. त्याच्यामुळं न घाबरता बरं बाकीच्या मुलीच्या वडिलांनी विचार करून जवळच क्लासेसमध्ये ठेवून, विश्वास ठेवून शाळेत पाठवावे. आपल्या जवळ आता पंढरपूरला आहेच बन्सल क्लासेस म्हणून आहे. तिथं निवड केली तर फार छान होईल. आनंद सांगा तुमचा. एकदम म्हणजे आनंद म्हणजे गगनात मावेनासा झालाय. आपले ग्रामीण भागातले आमचे गरीब घराण्यातले घर त्यातनं डॉक्टर होणं म्हणजे सोपं नाही. ग्रामीण भागामधून पहिली माझी मुलगी डॉक्टर झाली गावामध्ये. तर हिला सुरुवातीला पाठवताना खूप भीती वाटायची आम्हाला पण. केवढ्या लांब पाठवायचं आपण, आपल्याला भेटायला जाणं होईल का? ही व्यवस्थित शिक्षण घेईल का? हिला जमेल का सगळं? तर सुरुवातीला ही सुद्धा घाबरली होती, की मला इंग्लिश जमेना मम्मी, आता काय करू मी? मी म्हटलं, की "बाळा, मला येत नाही असं म्हणू नको. मी काहीतरी करायचंय, मला काहीतरी शिकायचंय. आई-बापाची स्वप्न पुरी करायची आहेत आपल्याला. तर तू हळू-हळू प्रयत्न करत राहा. तू घाबरू नको. पहिल्या वर्षी नाही नीट निघली, तर दुसऱ्या वर्षी निघेल. पण तू फक्त घाबरू नको आणि एकदा पुढं पाऊल घेतलेलं माघारी घेऊ नकोस परत." तर असं करत-करत तिनं नीट परीक्षा पास झाली, यशस्वी झाली. ह्याबद्दल मला खूप तिचा आभार वाटतं. खूप-खूप तिला म्हणजे असं धन्यवाद म्हणावं असं वाटतं. तिने आपण बोललेली स्वप्न पुरी केलीत तिनं आज. तर प्रत्येक मुलीनी असं शिकावं किंवा आई-बाप आपले काय म्हणतात त्याची स्वप्न पुरी करावी आणि जिद्दीनं शिकावं. हे कोण तुमच्याकडे राहू दे. हं, हं. बोला काय पोरीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बोला. ग्रामीण भागातनं एवढं म्हणजे अभ्यास करून नीटची परीक्षा पास होणं सोपं नाही. त्यामुळं चांगला केला अभ्यास. फायदा झाला. तिला मग BDSला हिंगोलीला ॲडमिशन भेटलं. तुम्ही काय खस्ता खाल्लेली नाही ती? हो, खाल्ली ना खस्ती. पैसा अ, तुम्हाला काय वाटलं म्हणजे आपली मुलगी ग्रामीण भागात पालक बाहेर मुलींना ठेवण्यासाठी घाबरतात. त्यामुळे तेव्हा विश्वास ठेवला पाहिजे मुलीवर सुद्धा आपल्या. म्हणजे काय बाहेर म्हणजे भीती बाळगतात ना ग्रामीण भागातले, शेतकरी आहेत अजून त्यात अजून ग्रामीण भागातली. त्यामुळे न घाबरता मुलींना आपल्या ह्याच्यावर पाठवून शिक्षण घेतलं पाहिजे आणि जवळचा क्लास निवडणं ही जास्त महत्त्वाचं आहे. कारण आपलं लक्ष राहते ना जाणं-येणं किंवा काय. नाहीतर लांब असल्यानंतर थोडं माणूस शेतकरी काळजीत राहतोय वडील मुलीचा. त्याच्यामुळं न घाबरता बरं बाकीच्या मुलीच्या वडिलांनी विचार करून जवळच क्लासेसमध्ये ठेवून, विश्वास ठेवून शाळेत पाठवावे. आपल्या जवळ आता पंढरपूरला आहेच बन्सल क्लासेस म्हणून आहे. तिथं निवड केली तर फार छान होईल. आता कसं वाटतं तुम्हाला? आनंद काय? आनंद सांगा तुमचा. तुम्हाला काय वाटतं? एकदम म्हणजे आनंद म्हणजे गगनात मावेनासा झालाय. आपले ग्रामीण भागातले आमचे गरीब घराण्यातले घर त्यातनं डॉक्टर होणं म्हणजे सोपं नाही. तर या आसपासच्या मुलींना वगैरे काय सांगशील? तेवढ्या लांब झाल्यानंतरचं धोकं, मुलींना एकतर शिक्षक, शेतकरी पाठवायला तयार नाहीत एवढ्या लांब. तर पंढरपुरामध्ये जर अशी सोय असेल, 40 मुलाची बॅच असेल, बन्सल सारखा नॅशनल ब्रँड पंढरपुरात आला असेल, तर याबाबत तुला काय वाटतं?
सर्वप्रथम तर माझ्या जे आहेत ना, तुम्ही सांगताय पंढरपूर वगैरे इकडे क्लासेस बनसर क्लासेस आलेत. माझ्या टायमिंगला हे क्लासेस मला ऐकून नव्हते किंवा इथं क्लास असतील, पण हे जास्त मला सांगण्यातून नव्हते. त्याच्यामुळे मला याची माहितीच मिळाली नाही. कारण इथून लातूरला 150 पावणे 200 किलोमीटर जाणे आणि इथंच पंढरपूर म्हणजे आमच्यासाठी अर्ध्या तासाचा रस्ता आहे. इथं शिकण्यात खूप मोठा फरक आहे. कारण आई-वडील सतत भेटायला येतात, घरचा टिफिन घेऊन येतात किंवा आम्ही घरी येऊ शकतो ब्रेक घेण्यासाठी. खूप फायदा होऊ शकतो जर क्लासेस आपल्या घरापासून जवळ असतील. त्याच्यामुळं मला वाटतं की आणि इथं माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर याच गावात नव्हे तर आसपासची गावं म्हटली तरी चालेल की या गावात मी पहिलीच डॉक्टर आहे. त्याच्यामुळं आपल्या डोळ्यासमोर एक असतं, ह्याने केल्यानंतर आपल्याला पण करायचं आहे. मग माझ्या पण डोळ्यासमोर असायचे दुसरे डॉक्टर झालेले बघून मला पण डॉक्टर वाटायचं. मग आता हे पण नक्की होणार की मी डॉक्टर झालेले बघून दुसऱ्या पण मुला-मुलींना नक्की डॉक्टर होण्याची इच्छा होणार. मग मला वाटतं की आता डॉक्टर व्हायचं हे ठरल्यानंतर नीट प्रिपरेशन तर ही करावीच लागणार आहे. मग आपल्या घरापासून जवळ असलेले क्लासेस आपण सिलेक्ट करावे. कसं आई-वडिलांना येणं-जाणं पण जवळ पडतं. आपण पण कधी-कधी ब्रेक घेऊ शकतो. येण्या-जाण्यास काही अडचण होऊ शकत नाही. कारण एवढ्या लांब आई-वडील पण येत नाहीत आणि आपल्याला पण येण्या-जाण्याचा खूप त्रास होतो. एसटीने यावं-जावं लागतं. घरापासून जवळ असलं तर कसं पप्पा गाडीवर येऊ शकतात. आपण पप्पांसंग येऊ शकतो. तिथं फिरू शकतो. आणि आपल्या भागातले क्लासेस असले म्हणजे आपल्याला तिथली सगळी माहिती असू शकते. असतेच आपल्याला तिथली माहिती. आणि कसं हॉस्टेलवर वगैरे आपल्या आपल्या भागातली एरिया असल्यामुळं आपल्या भागातल्याच मुली तिथं पण जास्त असणार आणि तिथं आपण लवकर सूट होऊ शकणार. तिथलं अन्न, तिथलं जेवण पण आपल्याच भागातलं असल्यामुळे आपल्याला तिथलं लवकर सूट होऊ शकणार. आणि क्लासेसची पण स्ट्रेंथ खूप कमी आहेत म्हणतात सर. मग मला वाटतं की आपण 10वी पर्यंत जे शिक्षण घेतले त्याच हिशोबाचं आपल्याला तिथं वातावरण मिळेल. सरांशी आपलं इंटरॅक्शन जास्त होऊ शकतं. आपल्या डाउट्स असतात ते आपण क्लासमध्ये विचारू शकेल किंवा सेपरेट डी-एस-पी टायमिंग असेल तर तिथं आपण जाऊ शकतो. कारण जेवढी स्ट्रेंथ कमी असेल ना, तेवढीच क्वालिटी आपल्याला मिळते. जास्त स्ट्रेंथमध्ये गेलं ना, आपल्याकडे लक्ष देण्यासाठी कोण नसतं किंवा आपण पर्सनली कोणाकडे लक्ष देणार एवढ्या स्ट्रेंथमध्ये. त्याच्यामुळे मला वाटतं आपण आपल्या एरियामध्ये कॉलेज चूज करावं. आपण आपल्याच एरियामध्ये राहावं. कारण आपल्याला जास्त काही प्रॉब्लेम होणार नाही. आपल्याला प्रॉब्लेम आले तरी आपले सपोर्टर असतात शिक्षक आणि आई-वडील. ते जर आपल्या पाठीशी असतील ना, आपण आयुष्यातला कोणताही प्रॉब्लेम खूप इझिली सॉल्व्ह करू शकतो. कारण लोकांना माहीतच नसतं ना. बस चुकल्यानंतर. आता यानं ज्या काही अडचणी सांगितल्या आतापर्यंतच्या काळामध्ये म्हणजे हजार-हजार मुलं, 1000 मुलं एका वर्गामध्ये असणं आणि तिथलं जेवण, तिथलं राहणीमान, तिथलं खाणं, हे सूट न होणारं वातावरण आणि यातून मुलींनी तिथपर्यंत जाऊन शिक्षण घेणं, हे खरंच कौतुकास्पद आहे. पण आसपासच्या या भागातील मुलींसाठी आम्ही एक आवर्जून सल्ला सांगतो, की पंढरपुरामध्ये राजस्थान कोटेचे बन्सल क्लासेस जे गेल्या 47 वर्षापासून नॅशनल ब्रँड पहिल्या-दुसऱ्या रँकला आहे. असं क्लासेस पंढरपुरामध्ये आहे. लातूरमध्ये 1000 मुलाची बॅच आहे असं स्वतः सांगते, पण हे पंढरपुरामध्ये प्रत्यक्ष तुम्ही आला तर 40 मुलाची बॅच तुम्हाला बघायला मिळेल. आणि इथनं पुढचा काळ डाऊट सेशन तिथंच असेल. तेच शिक्षक डाऊटला असतील जे स्टडीला असतील ते. सगळ्या फॅकल्टी राजस्थान कोटेच्या आहेत आणि इथून 1 ते अर्धा ते पाऊण तासामध्ये जास्तीत जास्त 1 तासामध्ये आपण आपल्या पाल्यापाशी मुलापाशी पालक येऊ शकतात. काय अडचणी असतील तर बघू शकतात. तर आसपासच्या मुलींनी बन्सल चॉईस करायला काय हरकत नाही आणि तुला जे मिळालेलं यश आहे, ते यश खरंच कौतुकास्पद आहे. तू लवकर डिग्री घेऊन यावी आणि पुढच्या मुलाखतीसाठी असंच आम्हाला बोलवावं आणि त्यानंतरही तुझी अशीच मुलाखत घेऊन आपण प्रसारित करू. नक्की सर. तू या भागातील खरंच एक आयडॉल आहे आणि इथनं पुढेही राहशील. पुढच्या कारकिर्दीस तुला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर आणि धन्यवाद. तुमच्या चॅनलचे मी आभार मानते.